महाराष्ट्राचे माजी मंत्री, सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या 66व्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, अरविंद पाटील, डॉक्टर जितेश कदम, डॉक्टर मोनिका कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी हर्षवर्धन पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन डॉक्टर सिकंदर जमादार, महावीर कागवाडे, माजी नगरसेवक संतोष पाटील, किशोर शहा, विजयराव धुळबुळू, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संजय मेंढे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी, माजी नगरसेवक मनोज सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, आनंद लेंगरे, गजानन मिर्जे, मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे, वसंतदा पाटील दंत महाविद्यालयाचे सुभाष आवटी, मदनभाऊ पाटील युवा मंच माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाधीस्थळी अभिवादनानंतर माधवनगर रोडवरील स्वर्गीय मदनभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली।